नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण इयत्ता 7वीचं गणित चालू करत आहोत। तर आज आपण पहिल्या व्हिडिओमध्ये धडा पहिला भौमितिक रचना आणि उदाहरण संग्रह सराव संच 1 पूर्ण सोडवणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करायचे आहेत, म्हणजे आपली इथून पुढची सर्व सराव संच तुम्हाला पाहायला मिळतील। तर आपण सर्व सराव संच व त्यांची उत्तरं एकदम सोप्या भाषेमध्ये समजावून सांगणार आहोत। तुम्हाला इयत्ता 7वीचं सर्व गणित शिकवणार आहोत आणि सर्व सराव संचांचे उत्तरं तुम्हाला आपण इथे देणार आहोत। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवायचं आहे। तर बघा, सराव संच 1 सोडवण्यासाठी अगोदर तुम्हाला काही इथं घटक दिलेले आहेत जे तुम्हाला समजून घेणं महत्त्वाचं आहे। तर पहा, पहिला आहे कोन दुभाजक। तर बघा, कुठलाही कोन असेल तर त्याचा दुभाजक म्हणजे त्या कोनाला बरोबर दोन भागात त्या कोनाचे बरोबर दोन भाग करणं म्हणजे आपण त्याला कोन दुभाजक म्हणतो। तर पहा, ही जी लाईन आहे बी आणि एम, जी आपला किरण आहे जो तो ह्या ए बी सी कोन ए बी सी ला दुभागत आहे, म्हणजे या कोन ए बी सी चे बरोबर दोन भाग करत आहे। तर हा बी आणि एम हा कोन ए बी सी चा कोन दुभाजक आहे। तर हा कसा काढायचा तर ते आपण सराव संच 1 मध्ये पाहणार आहोत। प्रश्न क्रमांक 1 मध्ये, 2 मध्ये आणि या सर्व प्रश्नामध्ये आपल्याला ह्या सर्व हे सर्व जे आपण इथं शिकत आहोत तेच आपल्याला तिथं सोडवायचं आहे। तर बघा, रेषाखंडाचा लंब दुभाजक। तर बघा, हा रेषाखंड आहे पी आणि एस आणि हा सी आणि डी जो आहे तो या रेषाखंडाचा लंब दुभाजक आहे। लंब दुभाजक म्हणजे काय तर हा इथं बरोबर 90 अंशाचा कोन करतो। म्हणजे काय तर ही जी रेषा आहे या रेषेला समान भागात हा रेषाखंड दुभागतो। म्हणजे हितलं आणि हितलं म्हणजे पी आणि एम आणि एस जे माप आहे ते एकदम बरोबर सेम टू सेम असणार आहे। तर याला आपण लंब दुभाजक म्हणतो। हा कसा काढायचा तो पण आपण पाहणार आहोत। त्रिकोणाचे कोन दुभाजक एक संपाती असतात, त्यांच्या संपातबिंदूस अंतर्मध्य म्हणतात। तो आय या अक्षराने दर्शवला आहे। आणि त्रिकोणाच्या बाजूंचे लंब दुभाजक एक संपातीत असतात, त्यांच्या संपातबिंदूस परिमध्य किंवा परिकेंद्र म्हणतात। तो सी या अक्षराने दर्शवला जातो। हे दोन व्याख्या लक्षात ठेवा। याचा अर्थ असा होतो की जेव्हा आपण त्रिकोणाचे तिन्ही कोन दुभागतो तेव्हा आपल्याला जे किरण जातात एकमेकांना छेदून, जे तिन्ही किरण एका बिंदूमध्ये छेदतात एकमेकांना, त्या बिंदूला आपण एक संपाती बिंदू म्हणतो। आणि इथं काय म्हणत आहे, त्रिकोणाच्या बाजूंचे लंब दुभाजक एक संपातीत असतात, त्यांच्या संपात बिंदूस परिमध्य म्हणतात। म्हणजे जेव्हा आपण त्रिकोण काढतो आणि त्याचे त्या त्रिकोणातील तिन्ही बाजूंचे लंब दुभाजक काढतो तर तेव्हा ते तिन्ही लंब दुभाजक ज्या बिंदूत एका बिंदूमध्ये छेदतात त्याला आपण परिकेंद्र म्हणतो। म्हणजे ते आपण जर ह्या वर्तुळाच्या साईडनी बरोबर एक गोल काढलं तर जे आपले लंब दुभाजक आहेत बाजूंचे ते बरोबर वर्तुळाचा मध्य असतो, बरोबर केंद्र असतो। तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। प्रश्न क्रमांक 5 मध्ये आपल्याला हे कामाला येणार आहे। इयत्ता 7वी गणित सराव संच 1 आता आपण सुरू करत आहोत। खाली दिलेल्या मापांचे रेषाखंड काढा व त्यांचे लंब दुभाजक काढा। तर 5.3 सेंटीमीटर, 6.7 सेंटीमीटर आणि 3.8 सेंटीमीटर आपल्याला रेषा काढायच्या आहेत आणि यांचे लंब दुभाजक काढायचे आहेत। तर ते कसं काढायचं चला आपण पाहूया। कर्कटक लागतं आणि आपल्याला लागणार आहे पेन्सिल। तर पहा, आपण जेव्हा आपण आकृती काढतो तेव्हा पेन्सिलनेच आकृती काढायची आहे, पेनने आकृती काढायची नाही। तर पहिल्यांदा आपल्याला रेषा काढायची आहे। तर रेषा पहिलं गणित दिलेलं आहे 5.3 सेंटीमीटर। तर 5.3 म्हणजे बघा, इथं आपण घ्यायचं आहे 1 2 3 4 5 आणि नंतर यामधल्या ज्या लहान लहान रेषा आहेत त्या 3 घ्यायच्या आहेत, 1 2 3 इथपर्यंत आपल्याला लाईन ओढायची आहे। तर बघा, तर ही आपण 5.3 रेषा काढलेली आहे सेंटीमीटर। आता याला नाव देऊ आपण ए आणि बी। आता याला आपल्याला दुभागायचं आहे। म्हणजे काय करायचं आता तर हे जे कर्कटक आहे ते पहिल्यांदा पॉइंट बी वर ठेवायचं। थोडंसं छोटं करू
पॉईंट बी वरती ठेवून अशी एक लाईन ओढायची इथं अर्धी, आणि नंतर इकडच्या बिंदूवर ठेवायची शेवटच्या, आणि नंतर इकडून एक लाईन ओढायची. तर बघा अशा प्रकारे आपण खाली पण करू शकतो, खाली पण करायचं आहे. आणि जी आपल्याला मधात बिंदू भेटतात दोन, त्याला आपल्याला जोडायचं आहे. तर हे आपण काय केलं तर रेषा ए आणि बी ला आपण दुभागलेलं आहे. समजलं? तर याला पण आपण नाव देऊ शकतो सी आणि डी, आणि इथं एम नाव देऊ शकतो. तर बघा रेषा ए आणि बी ला सी आणि डी ने दुभागलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला आकृती काढायची आहे. जेव्हा पण आपल्याला असा प्रश्न येतो खाली दिलेल्या मापांचे रेषाखंड काढा व त्यांचे लंबदुभाजक काढा, तर हा आपण सी आणि डी याचा लंबदुभाजक काढलेला आहे. तर हा जो कोन बनतो हा 90 अंशाचा कोन बनतो. तर आणि ए आणि एम आणि बी एकरूप असतात, म्हणजे ह्या दोघांचं माप समान असतं. म्हणजे काय तर आपण ए आणि बी ला थोडक्यात बरोबर दोन भागात दुभागलेला आहे. समजलं? अशा प्रकारे आता दुसऱ्या पण आकृत्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. तर दुसरं माप आहे 6.7 सेंटीमीटर. तर बघा आपल्या पट्टीवरती घ्यायचं आहे 6.7. तर बघा 6 कुठे आहे? इथे आहे. 6.7 आहेत, म्हणजे ह्या 5 रेषा 6 7 इथपर्यंत आपल्याला रेष ओढायची आहे. तर आपल्याला इथं ए आणि बी बिंदू मिळालेले आहेत, आणि याला आता आपण दुभागायचं आहे. शेवटच्या बिंदूवर कर्कटक ठेवायचा आहे. दोन्हीकडे असं मार्क करून घ्यायचं आहे. आता इकडच्या साईडला ठेवायचं आहे आणि दोन्हीकडे असं मार्क करून घ्यायचं आहे. कर्कटक खालू द्यायचं नाही, आणि मधून अशी रेष ओढून घ्यायची आहे. तर बघा आपण याचा लंबदुभाजक काढलेला आहे. याला पण नाव द्यायचं आहे. असं आपल्याला लंबदुभाजक काढायचं आहे. तर अशा प्रकारे आपण तिसऱ्या पण गणिताचं काढू शकतो. 3.8 सेंटीमीटर घ्यायचं आहे. पट्टीवरती पाहायचं आहे 3.8 सेंटीमीटर कुठं आहे ते बघा. 3 आहे इथं, 5 6 7 8. हे आपण 3.8 सेंटीमीटरची लाईन काढली, आणि आता याला दुभागायचं आहे आपल्याला. बरोबर मधोमध इथं ज्या ठिकाणी रेषा या दोन चिटकतात छेदतात तिथंच आपल्याला रेष ओढायची आहे, आणि हा आपण काढलेला आहे लंबदुभाजक. आता पुढचा प्रश्न आहे खाली दिलेल्या मापांचे कोन काढा व त्यांचे दुभाजक काढा. तर पहिल्यांदा आपल्याला 105 अंशाचा कोन काढायचा आहे आणि त्याचा दुभाजक काढायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला मापकोन लागणार आहे. मापकोन घ्यायचा आहे, तो सरळ ठेवायचा आहे, आणि पहिल्यांदा तर इथं मध्यभरात बिंदू काढून घ्यायचा आहे, आणि तो बिंदू आपल्याला त्या बिंदूपासून उजवीकडे सरळ रेष ओढायची आहे. आणि नंतर 105 अंश आपल्याला माप कोठे आहे ते बरोबर घ्यायचं आहे. तर बघा 105 अंश कोठे होतं, तर इथं आहे 100, आणि 100 नंतर आपलं येते 105. तर हे आपलं 105 आलं. इथे एक बिंदू काढायचा आहे, आणि हा बिंदू या बिंदू सोबत जोडायचा आहे. इथं आपण किरण काढून घ्यायचा आहे एक, याला नाव द्यायचं आहे ए बी सी. तर आपल्याला मिळालेला आहे कोन ए बी सी किती अंशाचा? 105 अंशाचा. तर आता याला दुभागण्यासाठी आपल्याला कर्कटक घ्यायचा आहे, आणि ते कर्कटक आपल्या कोनाच्या इथं बिंदूवरती बरोबर ठेवायचं आहे. अशा प्रकारे ठेवायचं आहे, आणि या बाजूवरती एक आपल्याला खून करून घ्यायची आहे, आणि या बाजूवरती सेम आपल्याला खून करून घ्यायची आहे. आता या ज्या दोन खुणा आपण केलेल्या आहेत त्यावरती आता आपल्याला कर्कटक ठेवायचा आहे,
आणि इथं मधभरात आपल्याला खून करून घ्यायचे आहे। अशाच प्रकारे इथं पण आपल्याला बरोबर ह्या खूनवर पण आपल्याला कर्कटक ठेवायचा आहे अशा प्रकारे, आणि इकडून पण आपल्याला अशी एक खून करून घ्यायची आहे। आणि जिथं आपण रेष आवडलेल्या आहेत, जिथं आपल्या छेदतात तिथून आपल्याला आपला एक किरण काढायचा आहे आपल्या कोणामधून अशा प्रकारे। तर आता आपण हे काय केलं तर आपण आपला 105 अंशाचा कोन दुभागला आहे, म्हणजे 105 अंशाच्या कोनाचे बरोबर 2 भाग केलेले आहेत। म्हणजे हे 52.5 आणि 52.5 अंशाचे आपल्याला 2 कोन मिळालेले आहेत। समजलं? इथे एक आपण एम नाव देऊ, तर कोन ABM आणि कोन MBC हे 2 आपल्याला कोन मिळालेले आहेत। तर अशा प्रकारे आपल्याला पुढचं गणित क्रमांक 2 सुद्धा दुभागायचा आहे, म्हणजे 55 अंशाचा कोन काढायचा आहे आणि तो आपल्याला दुभागायचा आहे। तर हीच आपल्याला प्रोसेस फॉलो करायची आहे। आता इथं आपल्याला बरोबर मापकोन ठेवायचा आहे आणि पहिल्यांदा तर ही खालची लाईन ओढून घ्यायची आहे आणि 55 अंश कुठे आहे बघायचं आहे। पहा, इथं 50 झाल्यानंतर 55 येतं आपलं, तर इथं आपल्याला बिंदू काढून घ्यायचा आहे आणि हा बिंदू आपल्याला जोडायचा आहे। इथून एक किरण काढायचा आहे, याला नाव द्यायचं आहे, काहीही नाव देऊ शकता तुम्ही। नंतर आता आपल्याला या कोनाला दुभागायचा आहे। हा किती अंशाचा कोन आहे? 55 अंशाचा कोन आहे। पहिल्यांदा तर ह्या 2 आपल्याला बाजूवरती खुणा करायच्या आहेत आणि नंतर आपल्याला इकडच्या बाजूला दोन्ही बाजूवरती ज्या खुणा केल्या आहेत तिथं ठेवायचा आहे कर्कटक आणि अशा प्रकारे खुणा करून घ्यायच्या आहेत। आणि बरोबर आपल्या कोणाच्या बिंदूतून आपल्याला ही रेष ओढून घ्यायची आहे आणि आपण आपला कोन दुभागलेला आहे। फक्त एवढंच करायचं आहे, एवढंच उत्तर आहे आपल्या प्रश्नाचं। आता तिसरं गणित बघूया। 90 अंशाचा कोन काढायचा आहे आणि याला आपल्याला आता दुभागायचा आहे। तर 90 अंशाचा कोन काढायचा आहे पहिल्यांदा तर इथं आपण रेष ओढून घ्यायची आहे खालची, सरळ रेष खालची यायला पाहिजे, नाहीतर आपलं कोनाचं माप चुकतं। इथं आपला 90 अंशाचा कोन होतो, तर इथे एक किरण काढून घ्यायचा आहे। तर हा मिळालेला आहे आपल्याला 90 अंशाचा कोन। तर याला आपल्याला दुभागायचा आहे। आपल्याला बरोबर कर्कटक इथं मधभरात ठेवायचा आहे आणि या बाजूवरती दोन्ही बाजूवरती कर्कटक न हलवता आपल्याला खुणा करून घ्यायच्या आहेत आणि जिथं आपण खुणा केल्या आहेत तिथं आपलं कर्कटक ठेवून अशा प्रकारे खुणा करून घ्यायच्या आहेत। कर्कटकचं माप आपण जेवढं कर्कटक फाकवलेलं आहे ते बदलू द्यायचं नाही, नाहीतर आपण जे दुभागला आहे कोन ते माप चुकेल। तर बघा, अशा प्रकारे आपल्याला 2 खुणा करून घ्यायच्या आहेत आणि जिथं ही आपला हा बिंदू मधभरात येतो, म्हणजे जिथं आपल्या ह्या 2 खुणा एकमेकीला क्रॉस करतात म्हणजे चिटकतात, तिथं आपल्याला हे बरोबर जोडून घ्यायचं आहे। तर आता आपण हा कोन दुभागलेला आहे, काही नाव देऊ शकता, आणि इथं आपल्याला 2 कोन मिळालेले आहेत, 45 अंश 45 अंश। 90 अंशाचा अर्ध केलं तर 45 येतं आणि 2 कोन आपल्याला समान मापाचे मिळालेले आहेत। हा पण कोन 45 आणि हा पण कोन 45। तर अशा प्रकारे आपण तिन्ही कोन दुभागलेले आहेत। प्रश्न क्रमांक 3 आहे, एक विशालकोन त्रिकोण व एक काटकोन त्रिकोण काढा। प्रत्येक त्रिकोणातील कोन दुभाजकांचा संपात बिंदू काढा। प्रत्येक त्रिकोणातील संपात बिंदू कोठे आहे? आपल्याला एक विशाल कोन काढायला सांगितलं आहे आणि एक काटकोन त्रिकोण काढायला सांगितलं आहे। विशाल कोन आणि काटकोन त्रिकोण।
आणि 2 त्रिकोण काढायचे आहेत आणि त्याच्या आपल्याला संपात बिंदू दाखवायचे आहेत. संपात बिंदू कसं दाखवतो आपण? आय या अक्षराने दाखवतो. तर पहिल्यांदा आपल्याला कोण काढून घ्यायचे आहे, त्रिकोण काढून घ्यायचे आहेत. विशाल कोण त्रिकोण म्हणजे काय? 90 अंशापेक्षा मोठा त्रिकोण, ज्यामधला एक कोण 90 अंशापेक्षा मोठा असतो. तर हा कोण आपण 90 अंशापेक्षा मोठा काढूया. तर बघा, जेव्हा उभी रेष येते तेव्हा आपला 90 अंश आणि त्याच्यापेक्षा बाहेरून म्हणजे 90 अंशापेक्षा मोठा कोण. तर बघा, आपण इथं या त्रिकोणामध्ये एक कोण 90 अंशापेक्षा मोठा काढत आहोत. म्हणजे हा कोण कसला झाला? आपला विशाल कोण त्रिकोण. आता काटकोन त्रिकोणामध्ये आपला एक कोण काटकोन असतो, म्हणजे काय असतो? 90 अंशाचा असतो. तर एक कोण आपल्याला 90 अंशाचा काढायचा आहे. तर हा झाला आपला काटकोन त्रिकोण. आपण याला नावे देऊ ए बी सी, ए बी सी. तर आपल्याला या दोन्ही त्रिकोणाचे संपात बिंदू काढायचे आहेत. संपात बिंदू काढण्यासाठी आपल्याला या त्रिकोणामधले तिन्ही कोन दुभागायचे आहेत, मग आपल्याला संपात बिंदू मिळणार आहे. तर पहिल्यांदा आपण हा कोन दुभागू. कोण कसा दुभागायचा आपण याच्या अगोदरच्या प्रश्नामध्ये पाहिलं आहे. दोन्ही भुजांवर अगोदर त्या कोणाच्या आपल्याला अशी खून करून घ्यायची आहे. नंतर त्या खूनवरती आपल्याला हा काटकोन, आपल्याला जे कर्कटक आहे ते ठेवायचं आहे आणि अशा प्रकारे आणखीन एक खून करून घ्यायची आहे. नंतर आपल्याला इथून कर्ण काढायचा आहे. नंतर हा कोण आपल्याला दुभागायचा आहे. नंतर हा पण कोण आपल्याला दुभागायचा आहे. आणि हे तिन्ही कोन दुभागल्यानंतर आपल्याला इथं हे किरण एकमेकाला इथून या बिंदूतून छेदतात. तर हा जो आपला बिंदू आहे तो आपला संपात बिंदू आहे आणि तो आपल्याला आय अक्षराने दाखवायचा असतो. तर अशा प्रकारे आपल्याला काटकोन त्रिकोणाचा पण संपात बिंदू काढायचा आहे. सर्व कोन दुभागायचे आहेत. अशा प्रकारे आपल्याला कोन दुभागायचे आहेत. आणि हा आपल्याला संपात बिंदू मिळालेला आहे, तो आपल्याला आय अक्षराने दर्शवायचा आहे. पुढचा प्रश्न आहे, एक काटकोन त्रिकोण काढायचा आहे, त्याच्या भुजांचे लंबदुभाजक. आता आपल्याला या प्रश्नामध्ये कोणांना दुभागायला सांगितलं होतं आणि त्यांचा संपात बिंदू विचारला होता. आता इथं काटकोन काढायचा आहे आणि त्यांच्या भुजांचे लंबदुभाजक काढायचे आहेत आणि त्यांचा संपात बिंदू काढायचा आहे. संपात बिंदू म्हणजे काय? सर्व भुजांचे जे लंबदुभाजक आहेत ते एकमेकांना कुठे छेदतात ते आपला तो जो असतो तो संपात बिंदू असतो. तर तो आपल्याला काढायचा आहे. त्यासाठी आपल्याला अगोदर काटकोन त्रिकोण काढायचा आहे. प्रश्न क्रमांक 4 आहे आपला. तर पहिल्यांदा तर आपल्याला काटकोन काढून घ्यायचा आहे. काटकोन म्हणजे काय? काटकोन त्रिकोण म्हणजे काय? ज्या त्रिकोणातील एक कोन आपला 90 अंशाचा असतो तो त्रिकोण म्हणजे आपला काटकोन त्रिकोण.
तर काटकोन त्रिकोण काढून घेतला आपण. आता याच्या तिन्ही भुजांचा आपल्याला लंबदुभाजक काढायचा आहे. लंबदुभाजक कसं काढतात ते आपण प्रश्न क्रमांक 1 मध्ये पाहिलं आहे. तशाच प्रकारे आपल्याला लंबदुभाजक काढायचे आहेत. नाव देऊया आपण ए बी सी. अगोदर आपण बाजू BC चा लंबदुभाजक काढू. लंबदुभाजक काढताना आपल्याला शेवटच्या बिंदूवरती दोन्ही साईडला अशा प्रकारे कर्कटक ठेवून खुणा करून घ्यायच्या आहेत, खालती आणि वरती. आणि या खुणा जिथं छेदतात एकमेकींना तिथं आपल्याला रेष ओढून घ्यायची आहे. आणि हा जो किरण आहे तो हा किरण BC चा लंबदुभाजक आहे. तर याला नाव देऊया आपण MN. आता आपल्याला याचा A आणि B बाजूचा लंबदुभाजक काढायचा आहे. त्यासाठी आपल्याला याच्या दोन्ही बाजूंना काटकोन ठेवून अशा खुणा करून घ्यायच्या आहेत. तर अशा प्रकारे आपण याचा पण लंबदुभाजक काढलेला आहे. आता बाजू AC चा लंबदुभाजक काढायचा आहे आपल्याला. हा आहे बाजू AC चा लंबदुभाजक आणि हे तिन्ही लंबदुभाजक इथं एकमेकांना या बिंदूत छेदतात. तर हा आहे संपात बिंदू, जो आपण I या अक्षराने दर्शवितो. मैथिली, शैला व अजय हे तिघे एका शहरात वेगवेगळ्या ठिकाणी राहत असून त्यांच्या घरापासून समान अंतरावर खेळण्यांचे एक दुकान आहे. हे आकृतीच्या सहाय्याने दर्शवण्यासाठी कोणती भौमितिक रचना वापरावी स्पष्ट करा. तर बघा, यांचे घर जे आहेत ते घरांपासून समान अंतरावर खेळण्याचं दुकान आहे. म्हणजे समान अंतर काढण्यासाठी आपल्याला समान बाजू काढाव्या लागणार आहेत. आणि समान बाजू काढल्यानंतर आपल्याला त्याचे लंबदुभाजक काढावे लागणार आहेत. लंबदुभाजक एकमेकांना बरोबर मध्यभरात छेदतात. म्हणजे संपात बिंदू आपल्याला लंबदुभाजकाचा त्रिकोणाच्या मध्यभरात मिळणार आहे, जो की आपल्याला ज्यावरून कळणार आहे की आपण इथं मैथिली, शैला आणि अजयचं घर दाखवलं तर हे मध्यभरात जे येणार आहे ते आपण खेळण्याचं दुकान दाखवू शकतो, जे की या तिघांच्या घरापासून समान अंतरावर येईल. प्रश्न क्रमांक 5 आपल्याला आता सोडवायचा आहे. त्यासाठी आपल्याला अगोदर समान बाजूचा त्रिकोण काढायचा आहे. आपण 5 सेंटीमीटरचा त्रिकोण काढू. 5-5 सेंटीमीटर बाजू घेऊया. आता या बाजूंचे आपण लंबदुभाजक काढूया. सर्व बाजूंच्या अशा प्रकारे आपण लंबदुभाजक काढायचे आहेत.
तर इथं आपले लंबदुभाजक सर्व लंबदुभाजक एकमेकांना छेदतात. तर इथं आपण खेळण्याचं दुकान आहे असं दाखवू शकतो. आणि हे मैथिलीचं घर, हे शैलाचं घर, हे अजयचं घर आणि हे खेळण्याचे एक दुकान, खेळण्याचे दुकान. अशा प्रकारे आपण नावे देऊ शकतो. तर अशी आपण आकृती दाखवू शकतो. भौमितिक रचना आपण वापरू शकतो. तर हे आहे प्रश्न क्रमांक 5चं उत्तर. आणि इथं आपण सराव संच 1 हा पूर्ण सोडवलेला आहे. तर इथून पुढची सर्व सराव संच आपल्या चॅनलवरती येणार आहेत. आपण एक प्लेलिस्ट तयार केली आहे इयत्ता 7वी गणित म्हणून, ज्यावरती तुमच्या वर्गाची सर्व सराव संच तुम्हाला पाहायला मिळतील. सर्व सराव संचांची उत्तरं स्पष्टीकरणासहित मी दिलेली आहेत. तर इथून पुढचे व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.